कितना भी शातिर हो अपराधी, बेनकाब होकर रहेगा गुनहगार। फार्म हाउस में सजती थी जुए की महफिल। क्राइम ब्रांच की रेड में 16 गिरफ्तार, 7 फरार। ताश के पत्ते खुले तो खुल गए सारे राज। जुआ अड्डे से 24.63 लाख का मुद्देमाल जब्त। नागपुर में फार्म हाउस के अंदर कथित जुए की महफिल सजी। पैसे दांव पर लग रहे थे, मोबाइल फोन और गाड़ियों का जमावड़ा था। लेकिन अचानक क्राइम ब्रांच की एंट्री हुई और पूरा खेल धरा का धरा रह गया। क्राइम ब्रांच यूनिट 5 ने कलमना थाना क्षेत्र के पावन गांव स्थित सिस्टर फार्म हाउस पर छापा मारकर कथित तौर पर जुआ खेल रहे 16 लोगों को गिरफ्तार किया। जैसे ही पुलिस की रेड पड़ी, मौके पर भगदड़ मच गई। 7 आरोपी पुलिस को चकमा देकर फरार हो गए। लेकिन पुलिस ने मौके से ऐसा सामान बरामद किया कि कार्रवाई की रकम देखकर ही मामला सुर्खियों में आ गया। 24,63,750 रुपए का मुद्देमाल। मौके से 72,750 रुपए नकद, 17 मोबाइल फोन, 2 4 पहिया वाहन, 7 2 पहिया वाहन और फरार आरोपियों के 5 मोबाइल फोन सहित कुल 24,63,750 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। यानी सवाल सिर्फ ताश के पत्तों का नहीं, सवाल है फार्म हाउस में आखिर कितने बड़े पैमाने पर यह कथित जुए का खेल चल रहा था। 16 गिरफ्तार, 7 फरार। गिरफ्तार आरोपियों में गौरव यादव, रोशन उमरेडकर, गणेश नवेश, कुणाल पाटिल, सागर सोमकुवर, संदीप नागरीकर, कैलाश डोंगरे, हर्षल डेकाटे, धर्मेंद्र साहू, निकेश रिपाते, प्रकाश सिंह, अभिषेक गोरे, आकाश गुप्ता, शेख रहमान, सचिन ढाले और तुषार लोनारे शामिल है। वहीं हरीश उर्फ मादी पराते, हरीश रमेश कुहीकर, प्रणय जाधव, कार्तिक महेशकर, पवन रेवतकर, राकेश मेश्राम और आकाश कोबरागड़े फरार बताए जा रहे हैं। कुछ नामों पर पहले से भी मामले हैं। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 पथकातील पोलीस हवालदार शेरा उर्फ प्रवीण भगत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कळमना हद्दीमधील पावनगाव रोड या ठिकाणी 2 सिस्टर्स सेलिब्रेशन लॉन या ठिकाणी काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही स्वतः आणि आमच्या पथकातील एपीआय कदम, PSI सांगोळे आणि अन्य अंमलदार असे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी रेड कारवाई केली। 10:30 वाजताच्या सुमारास आम्ही रेड कारवाई केली। असं या ठिकाणी 20 ते 22 लोक जुगार खेळताना दिसून आले। त्यामध्ये त्यांना यातील 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आणि 7 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन खिडकीच्या पाठीमागच्या दरवाज्यातून पळून जाण्याचा यशस्वी झाले। अशा 16 आरोपींविरुद्ध आम्ही कळमना पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याकरता देण्यात येत आहे। यातील जे 16 आरोपी आहेत त्यांचे नावे गौरव गेनलाल यादव, वय 35 वर्ष, राणा रघुजी नगर, म्हाडा क्वार्टर, पोलीस तुकडोजी पुतळा। रोशन आनंदराव उमरेडकर, वय 38 वर्ष, राणा जुनी मंगळवारी, पोलीस स्टेशन लकडगंज। गणेश ज्ञानचंद नवेश, वय 41 वर्ष, राणा टिमकी टोपऱ्याची वीर। कुणाल खूबचंद पाटील, वय 32 वर्ष, राणा नंदनवन झोपडपट्टी। सागर भीमराव सोमकुवर, वय 28 वर्ष, राणा स्वामीनगर, पोलीस स्टेशन कपिलनगर। संदीप भाऊरावजी नगरीकर, वय 28 वर्ष, राणा हिवरीनगर, पोलीस स्टेशन नंदनवन। कैलास डोंगरे, वय 47 वर्ष, राणा बिनाकी मंगळवारी, पोलीस स्टेशन यशोधरानगर। हर्षल महादेव डेकाटे, वय 32 वर्ष, राणा घास बाजार, चिंतेश्वर मंदिर, लकडगंज। त्याचबरोबर धर्मेंद्र राजेश शाहू, वय 31 वर्ष, राणा ताजनगर, गली नंबर 5, मानकापूर। निकेश राजू श्रीपाते, वय 33 वर्ष, राणा खरबी राधेकृष्ण अपार्टमेंट, पोलीस स्टेशन वाटोडा। प्रकाश रविसिंग, वय 28 वर्ष, राणा कन्हान कांद्री। त्याचबरोबर अभिषेक अनिल गोरे, वय 22 वर्ष, राणा गोळीबार चौक, टिमकी, पोलीस स्टेशन तहसील। आकाश रामू गुप्ता, वय 31 वर्ष, राणा कळमना गाव। शेख रहमान वल्द गुलाम दस्तगीर, वय 45 वर्ष, राणा हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन। सचिन रमेश ढाले, वय 48 वर्ष, राणा गोळीबार चौक, पोलीस स्टेशन पाचपावली। तुषार छोटूजी लोनारे, वय 39 वर्ष, राणा जुना बगडगंज, प्लॉट नंबर 65, पोलीस स्टेशन नंदनवन। अशा प्रकारे 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 7 आरोपी हे पळून गेलेले आहेत। यामधील जे आरोपी ताब्यात घेतले यांच्याकडून आम्ही काही 72,000 रोख रक्कम, त्याचबरोबर त्यांच्याकडचे एकूण 17 मोबाईल आणि पळून गेलेल्या आरोपींचे 5 मोबाईल असे 22 मोबाईल आणि 7 टू व्हीलर व्हेकल आणि 2 चारचाकी वाहने अशा प्रकारे आम्ही एकूण
24,63,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन कळमना यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. त्यापैकी एक आरोपी जो आहे तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याच्या पाठीमागच्या बाजूनी दुसऱ्या घरावर त्यांनी उडी मारली, त्याच्या पायाला दुखापत झाली असताना त्याबद्दलची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन त्याला पुढील उपचाराकरता शासकीय रुग्णालय मेय हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच इतर आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यातील आरोपींचा अभिलेख तपासला असता यातील 3 ते 4 आरोपी यांच्यावरती अति गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एक आरोपी विरुद्ध 30 गुन्हे दाखल असून त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, वाहन चोरी, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा जुगार कायदा अंतर्गत तसेच 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आम्ही कळमना पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इतर ज्या आरोपींचा अभिलेख तपासून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याबाबतचे आम्ही सूचना केलेल्या आहेत. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये होते काय सांगाल? सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, सह पोलीस आयुक्त रेड्डी सर, त्याचबरोबर ऍडिशनल सीपी क्राईम श्री दाभाडे सर, डीसीपी डिटेक्शन श्री दीपक अग्रवाल सर, एसीपी क्राईम श्री वैभव जाधव सर आणि आमच्या नेतृत्वामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकातील एपीआय कदम, PSI सांगोळे, त्याचबरोबर हवालदार प्रवीण भगत आणि इतर आमचे सर्व अंमलदार यांच्या एकत्रितपणे आम्ही सदरची कारवाई केलेली आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमनाच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आरोपींकडून आम्ही एकूण 24,63,750 रुपयाचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत. पुलिस रिकॉर्ड के मुताबिक गिरफ्तार आरोपियों में कुछ के खिलाफ पहले से आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी भी सामने आई है. इनमें एक आरोपी पर 14 मामले और एक अन्य पर 30 गंभीर मामलों का उल्लेख पुलिस रिकॉर्ड में किया गया है. अब पुलिस की जांच सिर्फ लगातार गिरफ्तार आरोपियों तक सीमित नहीं है. फार्म हाउस किसने बुक किया था, जुए की महफिल में कौन कौन नियमित रूप से आता था, फरार 7 आरोपी कौन है और उनका कनेक्शन क्या है, क्या इस कथित जुआ गतिविधि के पीछे कोई बड़ा नेटवर्क है? इन तमाम सवालों के जवाब अब पुलिस की आगे की जांच में सामने आना है. ताश के पत्तों से शुरू हुआ खेल, लेकिन क्राइम ब्रांच की रेड ने पूरे फार्म हाउस का हिसाब किताब जनता के सामने खोल कर रख दिया. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.